शांत झोपेची कथा. आता हळूहळू शांत व्हा. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. तुमचं शरीर मऊ होत आहे. खांदे सैल, हात शांत, पाय निवांत. बाहेरची रात्र खूप शांत आहे. चंद्राचा हलका प्रकाश तुमच्यावर पडतो आहे. वारा मंदपणे वाहतो आहे आणि सगळं जग जणू हळूहळू थांबत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. आता फक्त ऐका आणि या शांत प्रवासात हळूहळू बुडत जा. एक सुंदर राजवाड्याच्या मागे एक शांत बाग होती. त्या बागेत हिरवळ होती. फुलांचा मंद सुगंध हवेत पसरला होता. झाडांच्या फांद्यामधून चांदणं खाली उतरलं होतं. त्या बागेत एक तरुण राजा शांतपणे बसला होता. तो काहीतरी विचारात होता. त्याच्या नजरेसमोर एक छोटासा कोळी हळूहळू जाळं विणत होता. एक धागा, मग दुसरा, मग तिसरा. शांतपणे, धीराने. राजा त्या कोळ्याकडे पाहत होता. त्याच्या मनात एक विचार आला. तो हळूच म्हणाला, हा कोळी काय करतोय? हे जाळं इतकं नाजूक, इतकं बारीक, याचा काय उपयोग? रात्र शांत होती. वारा मंद होता आणि त्या क्षणी जणू एक शांत विचार त्याच्या मनात उमटला. आज जे तुम्हाला निरुपयोगी वाटतंय, उद्या त्याचं महत्व कळेल. काही दिवस गेले आणि एके रात्री सगळं बदललं. राजावर संकट आलं. तो पळत पळत एका दूरच्या गुहेत गेला. गुहा शांत होती, थंड होती. तो एका दगडामागे लपून बसला. श्वास हळू, आवाज नाही. त्यावेळी एक छोटासा कोळी गुहेच्या तोंडाशी आला आणि हळूहळू जाळं विणायला लागला. एक धागा, मग दुसरा. शांतपणे, धीराने. काही क्षणांनी घोड्यांच्या टापांचा आवाज आला. लोक त्या गुहेजवळ आले. ते शोध घेत होते. एक माणूस गुहेजवळ पाहत म्हणाला, इथे बघूया. पण त्यांचा नेता थांबला. तो शांतपणे म्हणाला, नको. पहा, इथे कोळ्याचं जाळं आहे. जर कोणी आत गेलं असतं तर हे जाळं तुटलं असतं. ते तेथून निघून गेले. आवाज हळूहळू दूर गेला. गुहेत पुन्हा शांतता पसरली. राजा तसाच बसला होता. त्याचा श्वास आता शांत झाला होता. तो हळूहळू वर पाहिलं. त्या कोळ्याचं नाजूक जाळं चंद्रप्रकाशात चमकत होतं. त्या क्षणी त्याला समजलं, जे त्याला कधी निरुपयोगी वाटतं, त्यानेच आज त्याचं रक्षण केलं. गुहेत शांतता होती. वारा हलका होता आणि तो कोळी अजूनही शांतपणे बसला होता. कधी कधी लहान गोष्टी आपल्याला मोठं संरक्षण देतात. ज्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतो, त्या कधीतरी आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात. रात्र आता अजून शांत झाली आहे. सगळं हळूहळू स्थिर होत आहे. आता तुमचं मन पूर्ण शांत होत आहे. हळूहळू सगळे विचार दूर जात आहेत. आता शांतपणे डोळे मिटा.
तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. तुमचा श्वास मऊ आहे. शरीर हलकं आहे. हळूहळू तुम्ही गोड झोपेत जात आहात. आता काहीच करायचं नाही. फक्त विश्रांती. शुभरात्री.